ज्ञानराधा मल्टीस्टेट चेअरमन सुरेश कुटे यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे। 1433 कोटी 48 लाखांची ईडीकडून मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। ठेवीदारांना ठेवीवर 12 ते 14% परत व्याजाचा आमिष दिल्याचा आरोप सुद्धा आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची मालमत्ता ईडीकडून जप्त झालेली आहे। 1433 कोटी 48 लाखांची ईडीकडून मालमत्ता ही जप्त झालेली आहे। ठेवीदारांना ठेवीवर 12 ते 14% परताव्याचा आमिष दिल्याचा आरोपही करण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती? सचिन, माझा आवाज पोहोचतोय? आपला आवाज माझ्यापर्यंत पोहोचतोय। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण पाहताय की ज्ञानराधा मल्टीस्टेट ज्या मल्टीस्टेट बँकेमध्ये बऱ्याच जणांनी स्वतःचे पैसे गुंतवलेले होते, मात्र त्या पैशांचा योग्य तो उपयोग केला गेलेला नाहीये। तो पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्यात आलेला आहे। त्यामध्ये सुरेश कुटे जे मुख्य आहेत त्यांच्या काही संपत्त्या जमा करायला आता सुरुवात केलेली आहे, कारण ही जी काही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी स्वतः या ठिकाणी कारवाई केल्याच्या नंतर जप्त केली जात आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला जास्त मोबदला मिळेल किंवा जास्त व्याजदर मिळेल असं म्हणून हे कर्ज वाटप करण्यात आलं होतं किंवा काही जणांकडून पैसे घेतलेले होते। मात्र कर्ज वाटप करण्याचं जो काही प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे। मात्र ज्या ठेवीदारांकडून पैसे घेतलेत त्यांचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे जास्त व्याजदराचा आमिष दाखवून जे पैसा जमा केला होता त्यातून हे साम्राज्य उभं केलं होतं। हजारो कोटी रुपयांचं साम्राज्य जे आहे ते आता या ठिकाणी कारवाईनंतर जप्त होत आहे। लागवीजी निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।